प्रॉब्लेम होता सर डायबिटीज शुगरचा। तर मागच्या जवळपास 2019 पासून मला शुगर आहे। शुगर झाल्याच्या नंतर डॉक्टरच्या गोळ्या खात होतो, शुगर मेंटेन करत होतो, पण शरीर साथ देत नव्हतं। इथून तिथपर्यंत पळे गेलं तरी दम येत होता, थकवा जाणवत होता, कुठले काम करावं अशी इच्छा राहत नव्हती आणि एकदम निगेटिव्ह झालो होतो मित्र जीवनामध्ये। पण यानंतर जसं की चांदू पाटील दाजी आमचे भेटले, त्यांनी मला अमृत ज्यूस आणि डायबोजी दिले। हे मी कंटिन्यू सतत तेव्हापासून करत आहे। 3 महिन्याच्या वरती जवळपास पिरियड होऊन गेला, पण आज माझी शुगर एकदम मेंटेन आहे, शरीर पण चांगलं आहे आणि एकदम जबरदस्त आहे। त्यामुळे मी म्हणतो की हर हर मोदी, सॉरी हर हर रियाज, घर घर रियाज। बघा मित्रांनो, जास्त जाहिरात केल्याचा हा फायदा असतो। आपल्या प्रोडक्टची जर आपण जास्त जाहिरात केली तर आपल्याला पण असा फायदा कुठून तरी होऊ शकतो। सर प्लीज। नमस्कार, माझं नाव अविनाश शिंदे आहे। मी प्रॉपर वसमतून बिलॉंग करतो। या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 13 ते 14 महिने मला कंप्लीट होतात आणि मी माझ्या ग्रेट अपलाईनचे धन्यवाद मानतो। एवढा चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी दिला। रिझल्टच्या बाबतीत बोलायचं झालं मित्रांनो, तर माझ्या घरी मी स्वतः 3 रिझल्ट घेऊन जॉईन झालो। माझ्या आईला दम्याचा प्रॉब्लेम होता, पायाची आग व्हायची, तळपायाच्या हातापायाला गोळे येणं आणि धुरड्याची ॲलर्जी होती। ही ॲलर्जी दमा 7व्या-8व्या दिवशीपासून आईला फरक पडला। त्याच्यानंतर आमच्या भाभीला गर्भाशयामध्ये 31 mm ची गाठ होती बाथरूमच्या नळीवर आणि गर्भाशयाची पिशवी लहान असल्यामुळे प्रेग्नन्सी येत नव्हती। त्यांना पण एका महिन्यामध्ये 31 mm ची गाठ 7 mm वर आली आणि 3.5 महिन्यामध्ये जवळपास प्रेग्नन्सी पण आली। हे जबरदस्त रिझल्ट रियांशचे आहेत। आणि तिसरा रिझल्ट म्हणजे माझ्या घरचा आमच्या बंधूचं स्वतःचं मेडिकल आहे। स्वतःलाच अल्सर होतं। त्यानं अल्सरसाठी हैदराबादला खूप ट्रीटमेंट केल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण कुठे सक्सेस झालं नाही। मी फक्त एक अमृत ज्यूस प्रमोट केलं त्याला। आता घरचं म्हणल्यावर कसं आहे, विश्वास नसते। त्याला म्हणलं फक्त तू ट्राय कर, रिझल्ट मला सांग म्हणलं फक्त। अल्सरवरती त्याला पण रिझल्ट आला। त्याच्यानंतर मी या व्यवसायाला सुरुवात केली मित्रांनो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश गणेशराव चव्हाण आहे। प्रॉपर हिंगोलीहून बिलॉंग करतो। सर्वप्रथम माझा अनुभव द्यायचा म्हणजे आज 6 महिन्या अगोदर आणि गेले 4 वर्ष झाली मी माझ्या स्वतःच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर होता, 4थ्या स्टेजचा कॅन्सर होता। दिल्लीला जाऊन आलो। टॉप 10 मध्ये जे मुंबईला आपलं टाटा हॉस्पिटल आहे, तिथं प्रभाकर भार्गव म्हणून यांच्याकडे ट्रीटमेंट होती। 4 वर्ष तिथं ट्रीटमेंट केली। 4 वर्षामध्ये 1% मला रिझल्ट नाही जाणवला। पण 6 महिन्यामध्ये रियांश अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर ह्या 2 प्रोडक्टनं आईला एकदम नील रिपोर्ट आणलेला आहे। तुम्हाला दाखवायचं असेल मी लाईव्ह पण दाखवू शकतो। दुसरं, माझा भाऊ 24 तास, चुलत भाऊ आहे, 24 तास ड्रिंकिंग मध्ये राहत होता। झालं असं, त्याचं एकाएकी पाय सुजणं सुरू झालं आणि पोटामध्ये सर्व पाणी झालं। पोट फुगणं, पाय सुजणं सुरू झालं। त्याच्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट वगैरे करणं सुरू केलं। त्याच्यानंतर हैदराबादला अपोलो हॉस्पिटलला ॲडमिट केलं। 5 दिवसाचं 15 लाख रुपये बिल झालं। तिथून नांदेडला शिफ्ट केलं। नांदेडला 2-4 दिवस ॲडमिट ठेवलं। तिथून डॉक्टरनं सांगितलं की बा घरला घेऊन जा, जेवढे दिवस जगल तेवढे दिवस तुमचा। कारण की सर्वजण आम्ही हाताश टेकलो होतो। घरात 2-3 डॉक्टर आहेत, ऑलरेडी सर्व वेल सेटल फॅमिली आहे आमची, त्याचा विषय नाही। पण एक विश्वास होता म्हणून भावाला पण सुरू केलं। आज 3 महिन्यात भाऊ स्वतः 4 व्हीलर घेऊन फिरतोय। गुड मॉर्निंग। थँक्यू सर। नमस्कार, मी विठ्ठल शिंदे मानवतवरून आहे। आता म्हणजे सुरुवातीला 3 कोडचे प्रॉडक्ट घरी वापरले, नातेवाईकांचे रिझल्ट घेतले आणि आता शुगरवरचं लेटेस्ट रिझल्ट आहे। 9 महिन्याचा मुलगा आहे, त्याची 502 शुगर होती, 3 वेळा इन्सुलिन, सकाळ दुपार संध्याकाळ। तर आज 1 महिना म्हणजे 1 डोस संपला, काल दुसरा डोस दिलाय। तिची शुगर एकदम म्हणजे 502 वरून
300च्या आत आलेले. आता त्यांच्या घरचे म्हणजे काल डॉक्युमेंट्स आले, आता जॉईनिंग करून द्यायचे छत्रपती संभाजीनगरमध्ये. जबरदस्त रिझल्ट आले. त्याच्यानंतर एक आमच्या कॉम्प्लेक्समध्ये लेडीज आहेत, त्यांची हाईट 5 फूट आहे आणि वजन 98 किलो. परिस्थिती अशी होती की एक दिवस सप्लाय गेला होता, लिफ्ट बंद होते, वर जेवढे गेलं ते धाप लागल्यासारखे आणि हातापायाची अशी परिस्थिती होती, हातपाय दुखायचे त्यांचे. तर 2 प्रॉडक्टमध्ये त्यांचं म्हणजे थायरॉइड कम्प्लिटली नील झाला आणि 98चं त्यांचं वजन 8 किलो कमी झालेलं आहे. 8 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचे चेहऱ्यावरचे काळे वर्तुळ होते ते साफ झाले. असे बरेच रिझल्ट त्याच्यात. आणि पॅरलासचे 3-4 पेशंट हातावर आहे, सगळे प्रगतीपथावर आहे. सर सर जोरदार टाळ्या. तुमचं सिलेक्शन होते वाटायला सर 7 तारखेला प्लीज. माझं नाव सय्यद गौस केरोड, बिलोली तालुका, जिल्हा नांदेड इथून आलते आहे मी. मला होतं पॅलेस होतं, तर मी दवाखान्याला खूप पैसा टाकलं, 8-8.5 लाख रुपये टाकलं, तरी पण मला चालताना पाय हेटकत होतं. माझं पाय चांगलं उठत नव्हतं एवढा वर आणि हेटकत होतं, हे हात पण सरळ राहत नव्हतं. आता या दिलीपानानं आमचे ड्रायव्हर साहेब आहेत, मी त्याच्या संग ड्युटी केली आहे, ते म्हणले गौसबाई एवढे पैसे टाकल्या, हे घेऊन बघा. म्हणलं त्याला पैसे नाहीत बा माझ्याकडे, मी पैसे माझ्या स्वतःचे टाकतो आणि तुम्ही 1 महिना घेऊन बघा. 1 महिना फक्त घेतल्यावर मला फरक पडला. म्हणजे फरक काय, मला सरळ चालता येऊ लागलं, स्पीड चालता येऊ लागलं. एक हातात कळशी धरून पहिले चालू शकत नव्हतं, आता कळशी धरून चालू लागलो. एवढा आता 4 तारखेला मला फरक महिना होता, महिन्यामध्ये मला एवढा फरक पडला. तरी पण चांगलं औषध आहे, सगळ्यांनी विचार करा, घ्यावी. थँक्यू सर. थँक्यू सर प्लीज. सर्वांना प्रथम नमस्कार. मी माझं नाव सांगण्याच्या अगोदर माझी ज्यांच्या सोबत भेट झाली आणि ज्यांनी मला ह्या कंपनीचं रियांस अमृत दिलं असे माझे महागुरु आदरणीय ढगे सर यांना मी प्रथम वंदन करतो. कारण या कंपनीमध्ये रियांस अमृत ज्यूस यांची मला ढगे सरांनी माहिती दिली. कंपनीच्या प्रोडक्टमध्ये दम आहे म्हटले आणि काम करण्याची सिस्टम सुद्धा जबरदस्त आहे, पैसे सुद्धा मिळतात. आणि मी सरांच्या एका शब्दावर हो बोललो. हो बोलल्याच्या नंतर माझ्याकडे पैसे नव्हते. मी अक्षरशः माझ्या मुलीच्या कानातल्या सोन्याच्या बाळ्या मोडल्या आणि माझा मी दोन आयडीने सुरुवात केली. सर म्हणाले 3 आयडीने करा. सर म्हणलं 2 आयडीने राहू द्या. 2 आयडीने सुरुवात केली. आणि मी का आलो या कंपनीमध्ये, माझ्या भावाच्या सख्या भावाच्या मुलाला 7 वर्षापासून आमवात होता सर. बरेच डॉक्टरकडे आम्ही इलाज केला, औरंगाबादपर्यंत, परभणी, हिंगोली असं सर्वत्र विलाज करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही वाद थांबत नव्हता. परंतु जेव्हा त्याच मुलासाठी मी कंपनीमध्ये एंट्री घेतली आणि अमृत ज्यूस द्यायला त्यांना सुरुवात केली, सर फक्त 3 बॉटलमध्ये मुलगा चालायला लागला आणि सर्व कामं करायला लागला. वजन कमी होतं, 7 किलो वजन वाढलं आणि आज तो बऱ्यापैकी तब्येत त्याची एकदम तंदुरुस्त आहे. आणि दुसरा रिझल्ट म्हणजे मी लोकांना अमृत ज्यूसची माहिती देण्यासाठी फिरत असताना सर माझं वजन जवळपास 84 किलो वाढलं होतं. 84 किलो वजन वाढलं, खानपान माझं बिघडलं असेल. मला सर 2 कोंब आले होते मूळव्याधीचे. लसणाच्या मोठ्या कळ्या असतात ना, मोठ्या पाकळ्या, महिलांना माहिती आहे लसण ते शिलतात, तेवढ्याल्या 2 कळ्या झाल्या होत्या सर. 2च बॉटल घेतल्या मी, 2 बॉटलमध्ये ते कुणीकडे गेले मलाच माहित नाही. अजूनपर्यंत काही त्रास नाही. त्याच्यानंतर सर मी पेटून उठलो. पण काय झालं, मी एक पेंटर माणूस, व्यवसायाने पेंटिंगचं काम करतो, रंग पेंटिंगचं. त्याच्यामुळं मी कोणाकडे जरी गेलो, सांगायचे प्रयत्न केले तर त्यांना वाटतं की हा पेंटर आहे, याला कसली माहिती औषधांची. त्याच्यामुळं मला थोडा वेळ लागत आहे. परंतु माझी आज रोजी 30 ते 40 लोकांची टीम झालेली आहे. मी रियांस कंपनीच्या CMDला
वंदन करतो आणि इथेच थांबतो. हर हर यश, घर घर यश. थँक्यू सर, थँक्यू सर. प्लीज तुम्ही जाऊन बसले तर जमल सर. प्लीज प्लीज प्लीज. हा प्लीज प्लीज. नमस्कार. 2024 10 जानेवारी 2024 मला पॅरलेस झालता. मी इथून सुलतानपूरला गेलो. सर्वात आधी इथं नांदेडला काकंडीकर हॉस्पिटलमध्ये दाखिलो. काकंडीकर हॉस्पिटलमध्ये दाखिल्यानंतर त्यांनी CT स्कॅन करायला लावले आणि टोटल गोळ्या औषधी 7,500 रुपयाची लिहून दिले. त्याच्यानंतर मी काय केलो, आता घरी सांगितलं की इथं नाही. कोणी म्हणले कर्नाटकमध्ये जा, आंध्रामध्ये. कोणी म्हणले सुलतानपूर जा. तर मनाचं ऐकून मी गेलो सुलतानपूरला. गेल्यानंतर तिथं 70,000 ते 80,000 रुपये लागले आणि तिथून निघाले. तिथं मग गोळ्या औषधी मला रोजचे 7 टॅबलेट चालू होते. तिथून आल्याच्या नंतर 7 जून 2025 ते औषध गोळ्या घेतले आणि बीपीची गोळी खाऊन बी रोजचे 7 टॅबलेट्स खाऊन माझी बीपी 140 ते 150 राहायची. त्याच्यानंतर मला योगा एक अमृत ज्यूसच्या म्हणजे घरच्यानं पहिले यूज केलेली होती. त्यानं रोज सांगायची मात्र मी ऐकलो नाही. त्याच्यानंतर आमचे मोरे सर, लहानकर आणि बालाजी पाटील यांना फोन स्वतः लावून यांच्यापाशी येऊन अमृत ज्यूस घेतलो आणि मला 2014 मध्ये टेम्पो पलटी खाल्यामुळे कमरेमध्ये गॅप पण होता. अमृत ज्यूस, डायबोजी, आर्थोजी आणि पॉवर बूस्टर घेऊन स्वतःचा 99 वजन होता तर 91 किलो आहे आता. आणि 7ची टॅबलेट म्हणजे 22 दिवसामध्ये बंद झाली. बस थँक्यू. थँक्यू प्लीज सर. नवीन आलेला आहे हे का जोरात बोलता कुठून जाईल. नाही सरांसाठी एक जबरदस्त टाळ्या होत्या. जबरदस्त. आज आतापर्यंत सरांनी सर्वांना बोलून 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 टिकून ठेवलं. आता सर मी गेल्याच्या नंतर दुसऱ्याला बोलवणार. लक्षात ठेवा, दुसऱ्याला बोलवणार. मग दुसरा आला की तिसरा येणार. मग हे कार्यक्रम एंड होणार. 1-2-4 जण झाले की एंड होणार. बरं, तुम्हाला आजच्या रिझल्ट मध्ये काय काय वाटलंय वर हात करून सांगा. चांगला आहे की वाईट आहे? वा, हे ए आणि हे बी. रिझल्ट सांगतो मी. तिकडे येतो, तुमच्याकडेच येतो. तुम्ही एक बार तुमच्यासाठी, स्वतःसाठी एक बार जबरदस्त टाळ्या होत्या. स्वतःसाठी. बघा आता मॅडम, इकडं पुरुषांच्या टाळ्या झाल्या, आता आपली बारी आहे. एक बार तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या, स्वतःसाठी होत्या. वाव. माझं नाव देवराव शामराव साळुंके. मी राहणार सहस्रकुंड, इस्लापूरचा. मी याच्या आधी काय करत होतो, मी याच्या आधी MI लाईफस्टाईल मध्ये करत होतो. याच्या आधी मी जवळपास माझी 13 ID होती. 13 ID वर पैसे 1,30,000 रुपये लावलो होतो. माझ्या घरात 6 जणांना आजार होता. 6 जणांमधून माझ्या घरातले 3 निघून गेले देवाघरी. 3 आता आहेत. आणि मला याच्यामध्ये आणण्याचं काम रागिनी मॅडम साठी एक बार जबरदस्त टाळ्या होत्या. मला याच्यामध्ये घेऊन आले. सर तुम्ही फक्त मीटिंग करा, तुम्ही प्रोडक्ट बघा, प्रोडक्ट घ्या, तुमच्या घरात रिझल्ट येणार. मग श्रीकांत सरांना सुद्धा घेऊन आले एक बार. श्रीकांत सरांसाठी जबरदस्त टाळ्या होत्या. मग हे दोघं मिळून मला बसले, माझ्या घरी बोलले, चला सर म्हणे तुम्ही एक वेळेस किनवट नांदेडमध्ये तुळशी हॉटेलला या. तुळशी हॉटेलला बोलवलं. त्यानं माझ्या घरातलं पूर्ण बॅकग्राऊंड ओळखून घेतलं, कोणाकोणाला आजार आहेत ते. माझ्या पत्नीला 4 वर्ष झालं. इथं गॅपवाला आहे का कोणी? लेडीज असो कोणी असो, गॅपवाला वर हात करा बरं. गॅप ज्याला आहे ते, ज्याला गॅप आहे त्याला समजते. माझ्या पत्नीला स्वयंपाक करायचं म्हणलं तर उभा राहायला जमत नव्हतं, बसायला जमत नव्हतं.
एवढा आजार मोठा होता. धुणं धुयाचा असलं तरी धुणं धुया जमत नसतं. तर त्या रोजी रागिनी मॅडम आणि सर आले होते. त्या रोजी मी बाहेर कार्यक्रम करत होतो धुण्याचा, यायलाही माहित नव्हतं. माझ्या पत्नीला धुणं धुत जमत नव्हतं, धुयाला मी तयार होतो आणि नंतर माझ्या मुलाचं लग्न केलं. आता सुनबाई आली. मग यायनं काय केले, सर म्हणे एक वेळस तुम्ही हे प्रोडक्ट वापरा. माझ्या पत्नीला 3 आजार, एक गॅपचा, एक थायरॉइडचा आणि एक बीपीची गोळी. आता शुगर नाही बरं, ते बी येत होतं काय. हे यायनं काय दिलं मला, एक अमृत ज्यूस, आर्थोजी, लेडी केअर, हे 3 प्रोडक्ट दिले. माझा आवाज येते असा, तस काय नाही, माहित नसला तर येते, जोरदार बोलतो मी. 3 प्रोडक्ट दिले. 3 प्रोडक्ट 1 महिना. माझ्या पत्नीचं आधी वजन सांगतो, वजन होतं 78 किलो. 3 प्रोडक्ट दिले. 3 प्रोडक्ट दिल्याच्या नंतर हे सुरुवात केल्याच्या नंतर 3 प्रोडक्ट होईपर्यंत मी दवाखान्यात गेलो नव्हतो. हॉस्पिटल मध्ये गेलो, आधी वजन केलो. वजन केल्याच्या नंतर 2 किलो वजन कमी झालं. मी म्हणलो पुसतो दम है प्रोडक्ट में. मग थायरॉइड साठी 3 महिने, 1 महिना झाला, 2 महिने झाले, सर्व प्रोडक्ट यूज करत 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 आता माझी पत्नी कळशीनं भांड्यानं पाणी उचलायली बोरचं जवळचं. वा, बढिया सर, बढिया. सरांसाठी जोरदार टाळ्या. एवढा नंबर 1 रिझल्ट आला. थँक्यू. या रिझल्ट घेण्यासाठी तुम्ही या रिहान्स मध्ये या आणि प्रोडक्ट यूज करा. प्रोडक्ट मध्ये दम आहे, तुमच्यामध्ये दम राहू द्या. सांगतो. थँक्यू. जय रिहान्स, जय रिहान्स. थँक्यू सर, थँक्यू.